ही ऑर्डर वाचल्यानंतर आपल्याला गाडी कामाला लावायची आहे. ते अपडेट काय आहे आपल्या गाडीमध्ये ते तुम्हाला समजेल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर बघू शकता आपली बँकची गाडी इथं लावली आणि बऱ्याच दिवसापासून आपली गाडी झाकलेली होती मित्रांनो. 9 ऑगस्ट वाजल्यानंतर, जागतिक आदिवासी दिवस वाजल्यानंतर आपली गाडी झाकलेली होती. तर आज आहे 16 ऑगस्ट. तर 16 ऑगस्टच्या दिवशी आपण आता गाडी ओपन करतो आहे, कारण की आपल्याला उद्या ऑर्डर आहे मित्रांनो. देवळ्याजवळ मांडव आहे तिथं, आणि परवा तिथंच लग्न पण देवळ्याजवळच आहे, म्हणजे देवळ्यालाच आहे. तर आता गाडी ओपन करतो आहे मित्रांनो. आता त्याची थोडीशी साफसफाई करावी लागेल. बऱ्याच 5-6 दिवस झाले असतील. 6 दिवस झाले 9 ऑगस्ट वाजायला. तर आपण आता गाडी ओपन करतो आहे आणि बघू. आता बघत राहा कंटिन्यू ब्लॉग, कारण की कधीचे ब्लॉग येत नव्हते मित्रांनो, सॉरी. तर ठीक आहे, आता याच्या पुढे कंटिन्यू करू आपण ब्लॉगिंग. तर कारण की काय असतं माहिती आहे मित्रांनो, ऑर्डरला गेल्यानंतर ऑर्डरचं वेगळं टेन्शन असतं. ऑर्डरचं जर ब्लॉग बनवला ते पण टेन्शन वेगळं असतं, आणि जास्त खूप लोड येऊन लागतो मित्रांनो, म्हणून मी ब्लॉग बनवत नाही. त्याचं तेच कारण आहे. जेव्हा आपल्याला निवांत टाईम असतो, वेळ जेव्हा असते आपल्याला, तेव्हा आपण ब्लॉग बनवायचा प्रयत्न करतो. तर आता मी वेळ असल्यामुळे आता बनवतो आहे ब्लॉग. आणि बऱ्याच दिवसापासून गाडीचं इंजिन पण बंद होतं, ते आपण आता चालू करून बघू. हे बघा मित्रांनो, पूर्ण गाडी ओपन केली, न केलीच पाऊस यायला लागला. तर मित्रांनो, आता गाडी वॉश करायची आपल्याला. तर आता सर्व्हिस स्टेशनला जाऊ आणि गाडी वॉश करू. शार्पीची बी गाडी आपली कधीची बंद होती, ती बी ओपन करू आपण आता. बघा, लगे ऊन पडून गेलं मित्रांनो. आता पाऊस चालू होता, लगे ऊन पडून गेलं. चालूच आहे पाऊस ऊन, पाऊस ऊन. तर मित्रांनो, फायनली आपली गाडी क्लीन करून लावून दिली त्याच्या जागेवर. तर उद्या सकाळी आपल्याला मांडवासाठी जायचं आहे उद्या. तर आता परत आपण आता आपले पडदे मारून परत गाडी झाकून देणार आहोत. उद्या सकाळी परत काढावं लागेल, कारण रात्री पाऊससुद्धा पडू शकतो. कारण की पावसाचं असं चालू आहे, पाऊस पडतो आहे, लगे ऊन पडतं आहे, पाऊस पडतो आहे, ऊन पडतं आहे. आता सायंकाळ होऊन गेले. आता 6 वाजत आले मित्रांनो. 6 वाजता आता गाडी इथं लावली. तर गाडी वगैरे पॅक करून मग डायरेक्ट आता ते वटारचे पोरं आहेत, त्यांना आता लगेच गाडी झाकून लगेच वटारला जावं लागेल, आणि सकाळी लवकर उठावं लागेल आपल्याला. तर ठीक आहे मित्रांनो, आता गाडी झाकतो आणि ठीक आहे, पुढचा अपडेट आता तुम्हाला देईल मी. कारण की आपल्याला आता उद्याच्या ऑर्डर आहे, उद्या आणि परवा. तर ही ऑर्डर वाचल्यानंतर आपल्याला गाडी कामाला लावायची आहे. ते अपडेट काय आहे आपल्या गाडीमध्ये ते तुम्हाला समजेल पुढच्या ब्लॉगमध्ये. या ब्लॉगमध्ये काय सांगत नाही, तर पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगतो मी की आपल्याला गाडीमध्ये अपडेट काय करायचं आहे. आपल्याला फक्त फोकस काय करायचं आहे, गाडी बघून आपल्याला फक्त साऊंडमध्ये फोकस करायचं आहे. तर मेन गोष्ट म्हणजे साऊंडच आहे. गाडी कितीही मोठी बनवा तुम्ही, गाडीचा आवाज चांगला राहिला नाही, त्याला महत्त्वच नाही आहे. तर आपल्याला फक्त साऊंड चांगला पाहिजे, बस, बाकी काही नको. बरोबर आहे का नाही? तुम्हाला पटलं तर कमेंट करा तुम्ही. गाडी पण पाहिजे चांगली, पण मॉडिफाय कमी पाहिजे, आणि साऊंडमध्ये जास्त क्वालिटी साऊंडमध्ये जास्त पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. म्हणून आपण साऊंडचंच काम करणार आहोत अपडेटमध्ये. तर काय करणार आहोत ते पण आपण तुम्हाला सांगतो पुढच्या ब्लॉगमध्ये. ठीक आहे मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असणार तर. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.